नमस्कार मित्रांनो. आज आपण मार्कशीटविषयी आपण माहिती बघणार आहोत. बऱ्याच वेळा आपल्याला आपले जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्याला हवे असतात आणि ते सॉफ्ट कॉपीमध्ये आपण यूज करू शकतो, कुणाला फॉरवर्ड करू शकतो. फक्त ते ऑथेंटिक कॉपी असायला हवी. तर याच पद्धतीने SSC बोर्डने आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये मार्कशीट डाउनलोड करता येईल अशी फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याला फक्त आपल्याला लॉग इन करून डाउनलोड करायचं आणि व्हेरीफाय करायचं आहे. ती जी सॉफ्ट कॉपी आहे ती आपण कुठेही यूज करू शकतो किंवा आपल्याकडे जतन करून ठेवू शकतो आणि आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्याला ती वापरता येईल. तर यासाठी आपल्याला boardmarksheet.maharashtra.gov.in यावरती या URL वरती जायचं आहे. हे जे वेबसाईटचा ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. गुगलमध्ये जरी तुम्ही boardmarksheet.maharashtra असं टाकल्यानंतर हे आपल्याला उपलब्ध होईल. त्यानंतर आपल्याला ही वेबसाईट उपलब्ध होईल अशा पद्धतीची. या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी इथे लॉग इन ID दिलेला आहे की व्हेरीफाय SSC अँड HSC मार्कशीट. यामध्ये आपण मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्ही डाउनलोड करू शकतो. तर यासाठी एक सिंपल आपल्याला यूजर ID तयार करायचा आहे. जो फर्स्ट टाईम यूजर असेल त्याला यूजर ID तयार करणं गरजेचं असतो. तर इथे क्रिएट न्यू यूजर एक बटन आहे, यावरती तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सिम्पली यूजर क्रिएट करण्यासाठी जी प्रोसिजर असते ती आपल्याला फॉलो करायची आहे. आता यामध्ये आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे. जसं की मी माझं नाव एंटर करतो आहे. त्यानंतर आपलं लॉग इन जी कॅटेगरी आहे, इन्स्टिट्यूट लॉग इन आहे की इंडिव्हिज्युअल, आपलं इंडिव्हिज्युअल लॉग इन आहे, आपलं पर्सनल लॉग इन आहे, त्यामुळे इंडिव्हिज्युअल आपण इथे घेणार आहोत. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर, फक्त SSCचे मार्क लिस्ट डाउनलोड करायचे असेल, HSCचं करायचं असेल तर आपण हे सेपरेट ऑप्शन घेऊ शकतो. पण आपल्याला दोन्ही ऑप्शन घ्यायचे असेल SSC अँड HSC बोथ, हे आपण सिलेक्ट केले. त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे द्यायचा आहे. आता हा कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला OTP जनरेट होणार असतो, त्यामुळे हा कॉन्टॅक्ट नंबर महत्त्वाचा आहे. त्यानंतर इथे ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे. जसं जनरली आपण कुठल्याही यूजर लॉग इनसाठी पासवर्ड तयार करतो त्या पद्धतीचा पासवर्ड इथे तयार करायचा आणि हा पासवर्ड 2 वेळेस टाकायचा आणि इथे व्हेरिफिकेशन कोड टाकायचं आणि इथे आपण कंडिशन ॲग्री करून याला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP, तो OTP इन्सर्ट केल्यानंतर आपलं लॉग इन क्रिएट होतं. आता इथे ऑलरेडी मी लॉग इन क्रिएट केलेले आहे, त्यामुळे मी आता डायरेक्टली याला इथे लॉग इन करणार आहे. आता आपण लॉग इन करूया. तर अशा पद्धतीने मी लॉग इन ID टाकलेला आहे. आपला यूजर ID जो असेल, जो आपण ईमेल टाकणार आहोत तो यूजर ID असणार आहे आणि जो पासवर्ड आपण तयार केलेला आहे तो पासवर्ड आणि इथे कॅप्चा आपल्याला ॲक्युरेटली टाकायचा आणि याला साइन इन करायचं आहे. आता जेव्हा साइन इन होईल त्यावेळेस आपल्याला एक डॅशबोर्ड दिसेल. तर या पद्धतीचं लॉग इन आपल्यासमोर ओपन होईल आणि इथे आपली डिटेल असेल. इथे आपण पासवर्ड चेंज करू शकतो. आपलं नाव इथे आहे. त्यानंतर इथे आपल्याला काही ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहे की हाऊ टू व्हेरीफाय अँड डाउनलोड मार्कशीट, याची एक PPT इथे दिलेली आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती डाउनलोड करता येईल. त्यानंतर इथे तुम्ही तुमचे ह्या ज्या मार्कशीट आहे ह्या मार्कशीट डिजिलॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता. याला कसं डिजिलॉकरमध्ये पुश करायचं याविषयी माहिती इथे दिलेली आहे. मित्रांनो, डिजिलॉकर हे अत्यंत उपयोगी असं ॲप आहे की ज्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स आपण ॲक्सेस करू शकतो आणि हे सिक्युअरली त्या ॲपमध्ये हे डॉक्युमेंट्स राहतात. याविषयी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे, ते आपण बघू शकता. त्यानंतर ही जी PDF तयार होते, ही PDF तयार झाल्यानंतर याची सिग्नेचर व्हॅलिडेट कशी करायची याविषयी एक PDF इथे दिलेली आहे. ती पण तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. तर हे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता इथे वरच्या सेक्शनमध्ये व्हेरीफाय SSC मार्कशीट आणि HSC इथं 2 सेक्शन आहे. तर इथे आपण SSC वरती गेल्यानंतर आपल्याला 10वीची डिटेल्स आपल्याला टाकायची आहे. तर इथे आपल्याला एक्झाम, आपली 10वीची एक्झाम आपण ज्या वर्षाला दिली असेल
त्याचं वर्ष इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपले जे एक्झाम सेशन आहे मार्च, जुलै, ऑक्टोबर जे असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. जसे की इथे मी मार्च सिलेक्ट केलं. त्यानंतर जो सीट नंबर आहे तुमचा तो सीट नंबर इथे टाकायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही सीट नंबर इथे टाकायचा. त्यानंतर इथे तुमचे जे मार्क्स, तुम्हाला 10वीला किती मार्क्स पडलेले आहे ते मार्क्स टाकायचे. आणि इथे हा जो कोड, कॅप्चा कोड दिलेला आहे तो फक्त इथे एंटर करायचा आहे. आणि याला तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमचे मार्क्स दिसणार आहे. आणि हे मार्क्स इथे पूर्ण डिटेल तुमची दिसेल. तुमचं नाव, तुमचं सेंटर नंबर, स्कूल नंबर इथे डिस्प्ले होईल. त्यानंतर तुमची मार्क लिस्ट इथे डिस्प्ले होणार आहे. इथे खाली आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये हे मार्कशीट आपण डाउनलोड करू शकतो. तर यासाठी काय करायचं आहे की इथे डाउनलोड SSC मार्कशीट आणि इकडे सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट आपण डाउनलोड करू शकतो. तर इथे क्लिक केल्यानंतर इथे हे डाउनलोड होणार आहे. इथे डाउनलोड झाल्यानंतर ही मार्कशीट आपली इथे आलेली आहे. तर इथे आपल्याला इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे. आता ही फाईल इथे डाउनलोड झालेली आहे. इथे जाऊन ही फाईल तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये ओपन करायची आहे. म्हणजे ॲक्रोबॅट रीडरमध्ये ती ओपन होईल. आणि ही फाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे खाली एक सिग्नेचर असणार आहे की ही डिजिटल सिग्नेचर आहे. ही डिजिटल सिग्नेचरवरती जर ही नॉट सर्टिफाईड असं इथे जर आलेलं असेल किंवा इथे हे जे ग्रीन सिम्बॉल दिसते राईटचं, हे जर नसेल तर हे आपल्याला व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. तर हेच व्हॅलिडेट कसं करायचं त्याची प्रोसेस आपल्याला इथे, हाऊ टू व्हॅलिडेट सिग्नेचर, व्हॅलिडेट कशी करायची PDF ते इथं आपल्याला एक PDF दिलेली आहे. ही पण तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. ती एक सिंपल प्रोसिजर आहे. तुम्ही या ब्लॉकमध्ये माऊसचं राईट बटन क्लिक करायचं आहे आणि इथे व्हॅलिडेट सिग्नेचर असं एक ऑप्शन येईल. ज्यावेळेस ही सिग्नेचर व्हॅलिड असते किंवा या पद्धतीचं मार्क जर असेल तर ही कुठेही तुमची डॉक्युमेंट व्हॅलिड गृहीत धरले जाते. बघा, इथे गेल्यानंतर सिग्नेचर प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे. त्यानंतर सिग्नेचर प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर इथे शो सिग्नेचर सर्टिफिकेट हे एक ऑप्शन आहे. इथे क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इथे ट्रस्ट नावाच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे ट्रस्टवरती क्लिक केल्यानंतर ॲड ट्रस्टेड सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे. आता ही ऑलरेडी ट्रस्टेड आहे किंवा याला सर्टिफाय केले त्यामुळे हे हायलाईट झालेलं नाही आहे. परंतु फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही करताल तेव्हा इथे एक बटन हे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर याला ओके करायचं. ओके केल्यानंतर व्हॅलिडेट सिग्नेचर यावरती क्लिक केल्यानंतर ही सिग्नेचर व्हॅलिडेट होते आणि आपल्याला अशा पद्धतीचं मार्क इथे दिसेल. म्हणजे ही तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. अशाच पद्धतीचं एक व्हॅलिडेशन आपण जेव्हा आधार डाउनलोड करतो तर त्यावरती सुद्धा ती सिग्नेचरसुद्धा आपल्याला व्हॅलिडेट करणं गरजेचे असते. तर हे डिजिटल सिग्नेचर असल्यामुळे आणि व्हॅलिडेट असल्यामुळे हे डॉक्युमेंट ऑथेंटिकेट आहे. तर अशा पद्धतीने आपले मार्कशीट आपण मार्कशीट असेल, पासिंग सर्टिफिकेट असेल, 10वी आणि 12वी हे आपण डाउनलोड करून ठेवू शकतो. तर याला तुम्ही सेव्ह टू डिजिलॉकरमध्ये पण सेव्ह करू शकता. डिजिलॉकर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचंच एक अतिशय सुंदर क्लाउड बेस ॲप्लिकेशन आहे की ज्यामध्ये तुमचे पूर्ण डॉक्युमेंट जसे की आधार आहे, तुमचे इन्शुरन्स डॉक्युमेंट आहे किंवा मार्कशीट आहे, तर हे तुम्ही इथे अटॅच करू शकता. तर याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची सॉफ्ट कॉपीमध्ये मार्कशीट 10वी आणि 12वीचे मार्कशीट तुम्ही तुमच्याकडे स्टोअर करून ठेवू शकता. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितच याला आपल्याकडनं लाईक मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्याला हे मार्कशीट कसे डाउनलोड करायचे हे त्यांना माहिती होईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.